रिझल्ट कसं काय तुम्हाला? रिझल्ट एकदम नंबर एक. समजा कांडीचा म्हणजे साईज वगैरे कांडी एकदम ओके आहे चांगली. दरवर्षी एकदा बी असा गड्डा पडा नाही. यावर्षी गड्डे साईज बघा कशी आहे. काय तर 2.5 ते 3 किलोचा गड्डा आहे एक अंदाज मिनिमम. आणि कांडीमध्ये बी समजा एकदम ठोकर कांडी पडलेली. तर दरवर्षीपेक्षा आणि यावर्षीपेक्षा काय फरक जाणवला? कारण की दरवर्षी आपला गड्डा असा पडत नव्हता, पण यावर्षी जरा ठोकर गड्डा पडा. 2 किलो 2.5 किलोचा गड्डा आहे. कारण की असा गड्डा कधीच नाही पडा समजा. ते आपण औषध वापरल्या कारणानं समजा 1 किलो वापरल्या कारणानं एकदम गड्डे साईज बी ठोकर आहे आणि कांडी साईज. आणि लवकर जर मिळालं असतं आणि कसं राहिलं असतं पिकामध्ये बदल? ठोकर याच्यापेक्षा ठोकर पडला असतं गड्डा. तुमच्या माध्यमातून दुसऱ्या शेतकऱ्याला कसं सांगू इच्छितात मग? कारण की आता हे आम्हाला यावर्षी प्रोडक्ट कळलं तर आम्ही पुढच्या वर्षी एका एकराला 10 किलो कमीत कमी 10 किलो वापरणार. आणि जोपर्यंत आमच्या जवळपासचे जितके शेतकरी आहेत त्याला संपूर्ण आम्ही सांगणार की यावर्षी आमची हळद चांगली आहे, चांगला रिझल्ट आला या प्रोडक्टमुळं, की आम्ही जवळपासच्या संपूर्ण शेतकऱ्याला देऊन टाकणार एक म्हणजे जवळपास एक बॉक्स